नमस्कार. क्लासिक DIY आर्ट क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आपण आज मोबाईल बॉक्सपासून ज्वेलरी बॉक्स तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथे एक जुना मोबाईल बॉक्स पाहिजे आणि इथं मी एक कार्डबोर्ड बॉक्सचा तुकडा घेतलेला आहे. इथं आता आपण ज्वेलरी बॉक्स तयार करणार म्हटल्यावर कप्पे आलेच, तर ते कप्पे तयार करण्यासाठी मी छोटे छोटे तुकडे तयार करून घेत आहे. इथे मी छोटे छोटे 2 तुकडे तयार करून घेत आहे. मी 2-3 कार्डबोर्ड बॉक्सचे तुकडे एकावर एक चिटकवून घेतलेले आहेत आणि त्यावरती एक चांगला पेपर चिटकवून घेत आहे. दोन्ही बाजूने आपल्याला पेपर चिटकवून आपण व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे. आता इथं मी 2 तुकडे तयार करून घेतलेले आहेत आणि ते तुकडे मी व्यवस्थित बॉक्समध्ये बसत आहेत का ते बघत आहे. मी तयार करून घेतलेले तुकडे व्यवस्थित बसलेले आहेत. ते मी फेविकॉलनी तिन्ही बाजूने मी फेविकॉल लावून घेतलेले आहे आणि त्यांनी चिटकून घेतलेले आहेत. आता मी बॉक्सवरती पाना फुलांची डिझाईन तयार करणार आहे. त्यासाठी मी इथं क्ले घेतलेला आहे. माझ्याकडे क्लेचे साचे होते, त्याच्या साहाय्याने मी पाना फुलाची डिझाईन कट करून घेत आहे. इथं आपल्याला व्यवस्थित क्ले लाटून घ्यायचा आहे चपातीसारखा आणि मग पानं कट करून घ्यायची आहेत. इथं मी बरीच पानं कट करून घेतलेली आहेत. आता मी फुलं कट करून घेत आहे. मी लहान आणि मोठी फुलं कट करून घेत आहे. फुलं पण मी इथं लागेल तेवढे कट करून घेतलेले आहेत. आता इथं मी वर्तमान पेपर घेतलेला आहे. ते मी मोबाईलच्या बॉक्सवरती चिटकवून घेणार आहे. त्यासाठी मी इथं छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे. मोबाईलवर बॉक्सवरती आपल्याला पेपर चिटकवताना थोडेसे चुरगळ्यासारखे करून घ्यायचे आहेत. मी ज्या पद्धतीने पेपर चिटकवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला पेपर चिटकवून घ्यायचा आहे. त्यामुळे बॉक्सवरती खूप छान टेक्स्चर येतं. मी माझा पूर्ण पेपर चिटकून झाल्यानंतर आता यावरती डिझाईन करणार आहे. मी इथं त्यासाठी क्ले घेतलेला आहे आणि क्लेपासून आपल्याला फांद्या तयार करायच्या आहेत. इथं आपल्याला पाना फुलांची डिझाईन करायची आहे. त्यासाठी मी फांद्या करत आहे. फांद्या केल्यानंतर त्यावरती पानं आणि फुलं चिटकून घ्यायची आहेत एक एक करून. मी इथं चांगल्या पद्धतीने पानं आणि फुलं चिटकून घेतलेले आहेत. आपल्या आता इथं पानं आणि फुलं चिटकून झाल्यानंतर चारी बाजूनी पानं आणि फुलं चिटकून घ्यायची आहेत कडेने बॉक्सच्या. आता इथं बॉक्सवरती डिझाईन करून झालेले आहे. आता आपण कलर करणार आहोत. बॉक्सवरती डार्क चॉकलेटी कलर देणार आहे. त्यासाठी मी लाल कलर घेतलेला आहे आणि त्यामध्ये हिरवा कलर मिक्स केलेला आहे. त्यामुळे डार्क चॉकलेटी तयार झालेला आहे. मी इथं चॉकलेटी कलर घेतलेला आहे. या जागी तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता. डार्क कलर घ्यायचा आहे इथं. आता बॉक्सवरती इथं माझा चॉकलेटी कलर तयार देऊन झालेला आहे. यावरती आपल्याला मेटॅलिक गोल्डन कलर द्यायचा आहे. एकदम पुसट हे कलर द्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला हा आपला बॉक्स जुन्या काळातला असल्याचं फिलिंग द्यायचं आहे. त्यामुळं आपला ज्वेलरी बॉक्स खूप उठून दिसेल. इथं आता आपला खूप सुंदर असा ज्वेलरी बॉक्स तयार झालेला आहे. यावरती तुम्ही वॉर्निशसुद्धा मारू शकता. मी वॉर्निश मारून घेतलेला आहे. आपला कलर सुकल्यानंतर मी इथं ज्वेलरी ठेवत आहे. ज्वेलरी ठेवल्यानंतर बॉक्स अजूनच सुंदर दिसतोय. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान कमेंट करायला पण विसरू नका. चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत. बाय.